स्वागत। विधानसभेचे निकाल लागल्यापासून सर्वात जास्त स्माइल आहे ते अजितदादांच्या चेहऱ्यावर। निकाल लागल्यापासून दादांचा मूडच चेंज झालाय। स्माइलिंग दादांवर चला पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। हे आहेत निकालानंतरचे दादा, स्माइलिंग दादा। या निवडणुकीत दादांनी 41 जागा जिंकल्यात, पण दादांचा चेहरा एक हाती बहुमत मिळाल्यासारखा खुललाय। आता निकाल लागला तेव्हाचे दादा बघा, आता जरा राजभवनावरचे दादा पहा। रविवार ते मंगळवार दादांचा हास्य कायम आहे। विधानसभा निवडणुकीत गुलाबी जॅकेट घालत दादांनी प्रचार केला। निकाल सुरू असतानाच दादांचं पिंक इज रनिंग हे ट्विट गाजलं होतं। विधानसभा निवडणुकीनं दादांचा मूडच चेंज झालाय। निकालानंतर जयंत पाटलांना मारलेली ही कोपरखळी पहा। पंपिंग करायचं काम आमचे संजय राऊत साहेब करायचे। गाडी इतकी सुंदर चालवतो, सरकार किती सुंदर चालवतील। आता कधी सरकार चालवणार काय करणार, तरी आमच्या इस्लामपूरवाल्यांनी नीट लक्ष दिलं नाही हो। मी कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांनी अजून जरा नीट लक्ष दिलं असतं ना, करेक्ट कार्यक्रम झाला असता, करेक्ट। निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही दादांचा मूड काहीसा वेगळाच होता। कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुमचा राष्ट्रवादी। आता तो कोणाचा आहे लोकांनी ठरवलं, आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं। दादांचा आनंद दाखवणारा प्रसंग म्हणजे रोहित पवारांसोबतची ही भेट। दर्शन घे, दर्शन काकाचं। थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं। पण विधानसभेचा निकाल वेगळा असता तर दादांनी रोहितचं असं स्वागत केलं असतं का? गुलाबी जॅकेट घातल्यापासून दादांचा स्वभाव बदललाय अशी चर्चा होती, आणि निकालानंतर तर स्माइलिंग दादाच बघायला मिळत आहेत। त्यामुळे एकच वाटतं की दादांनी 41 नाही 145 जागा जिंकल्यात। अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बातम्या पाहूयात आता वेगवान स्वरूपात। मेसेज आणि ओटीपी यांच्यासाठी दूरसंचार नियामक ट्रायनं आणलेले नवे नियम लागू केलेले आहेत। 1 डिसेंबरपासून नवे नियम लागू होत आहेत। त्यामुळे एअरटेल, जिओ, वोडाफोन आणि BSNL यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या सिम कार्डवर ओटीपी येण्यात अडथळे येऊ शकतात। म्हाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण महापालिकेसह विविध प्राधिकरणांच्या कर्मचाऱ्यांना अद्याप विधानसभा निवडणुकीच्या कामांमधून मुक्त करण्यात आलेलं नाहीये, आणि त्यामुळे संबंधित प्राधिकरणांची कामं खोळंबल्याचं चित्र आहे। भारतीय दुग्ध व्यवसायानं गेल्या दशकात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे। प्रगतीचा हा आलेख असा सुरू राहावा यासाठी VA एक्झिबिशन्स आणि इंडिया डेअरी असोसिएशन यांच्या सहकार्यानं 5 ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये बॉम्बे एक्झिबिशन सेंटर इथे इंटर डेअरी एक्स्पो 2024चं आयोजन करण्यात आले। चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीमध्ये साधारणपणे 59% कंपन्यांनी आपली कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दिशेनं नियोजन सुरू केलंय। या काळात लॉजिस्टिक, ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची संख्या 7.1% वाढू शकते। कोरेगाव भीमा इथे हिंसाचार उसळल्यानंतर झालेली जाळपोळ ही एका जागी न होता शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगावसह अन्य ठिकाणी देखील झाली होती। मात्र पोलिसांनी जातीय दंगली कशा हाताळायच्या याच्या नियमावलीप्रमाणेच कारवाई करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यातील कुपोषणाचा डाग मिटवण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्यात। त्याद्वारे गरोदर स्तनदा मातांना खारीक, खोबरं, गूळ, शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, गाईचं तूप, डिंक, काजू, अळीव, मेथी, बदाम, सुंठ पावडर, खसखस आणि ओवा इत्यादी साहित्याचा अतिरिक्त आणि पोषण आहार पुरवण्याचं नियोजन आहे। सोलापूरच्या बाळे परिसरातील अदिला नदीच्या परिसरात दुर्मिळ तिरंदाज पक्षी दिसलाय। या पक्षाची मान लांब असते आणि ताणलेल्या धनुष्यातून बाण सुटावा त्या वेगानं हा पक्षी त्याच्या भक्ष्यावर हल्ला करतो। या पक्षाला पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 21वी पशुगणना 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। याकरता ग्रामीण भागात 155 प्रगणक आणि 24 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे।
शिरूर तालुक्यातील मांडवगण, फराटा आणि परिसरात असलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्रामस्थांनी आठवडाभर पहारा देत 25 पिंजरे तैनात केले होते. अखेर या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय. आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यात हुडहुडी वाढण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. आता राज्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या आणि रात्रीच्या सरासरी तापमानात घट होते आणि त्यामुळे राज्यात आता हळूहळू थंडीचा जोर वाढतोय. ऑक्टोबर हिटनं त्रासलेल्या मुंबईकरांना अखेर थंडीनं दिलासा दिलाय. मंगळवारी मुंबईचं किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. या हंगामातलं आतापर्यंतचं हे निच्चांकी किमान तापमान आहे. माथेरानमध्ये कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमानाचा पारा 28.4 अंशपर्यंत घसरला. मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरातील नागरिकांनी या गारेगार हवेचा आनंद घेण्यासाठी माथेरानकडे आता मोर्चा वळवलाय. मुरबाड तालुक्यात कडाक्याची थंडी पडली असून 16 डिग्री किमान तापमान असल्यानं परिसरात हुडहुडी भरणारी थंडी पडली आहे. ही थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. राज्यातील बाजार समितीमध्ये 1,30,211 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 4,168 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. बाजारात मक्याची आवक वाढताना दिसली. मागील आठवड्यात मक्याची आवक मंदावली होती आणि त्या तुलनेत मक्याची आवक 53,766 क्विंटल इतकी झाली आहे. बाजारात सोयाबीनची आवक वाढताना दिसली. सोयाबीनची आवक 85,646 क्विंटल झाली तर त्याला 4,102